झालेली आहे. 6 तारखेच्या नंतर मला वाटतं संतोष 8 तारखेला आपण ऍप्लिकेशन टाकलेलं आहे ह्या सभेच्या परवानगीचं. तर त्याच्यामुळे GR मला वाटतं 10 तारखेला ही पूर्वनियोजित सभा आहे, ग्रामस्थांची सभा आहे. ही निर्विघ्नपणे पार पाडणं ही संपूर्ण ग्रामस्थांची जबाबदारी असेल आणि आपण ती 100% पार पाडू यात मला शंका वाटत नाही. तरी नियोजित ह्या संपूर्ण पूर्वनियोजित सभेला आपण सुरुवात करूया. धन्यवाद. ग्रामदेवता आई वाघजाई माते की जय. ग्रामदेवता आई वाघजाई माते की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. खरं तर कारण या स्वराज्यामध्ये 5-5 जुलमी बादशाही संतांना पायदळी तुडवून या भूमीमध्ये, या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याचेच आपण संपूर्ण हे वारस म्हणून या महाराष्ट्रामध्ये जगत आहोत. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण एका गाण्याच्या माध्यमातून मानवंदना देणार आहोत. मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण प्रत्येकानं आपल्या जागेवरती उभं राहून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना गाण्यातून मानवंदना द्यायचे. तरी आपण सर्वांनी कृपया उभं राहायचे आहे. गाण्याला सुरुवात करायची. मिरवणे MIDC विरोधी युवा संघटनेच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी यानंतर श्री रघुनाथ निंबरे यांना देखील विनंती करतो की त्याने देखील या ठिकाणी पुढे व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याच्यानंतर श्री कृष्णा निंबरे, श्री अजय पाते, शंकर बाचरे, श्री संतोष शिर्के, यानंतर संदेश बाचरे, सूर्यकांत बाष्टे, श्री हरिश्चंद्र शिर्के आणि आपले पोलीस पाटील श्री सुधाकर शिर्के यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सदस्य सानिका पाले यांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. सचिन ढवळे आले असतील तर त्यांनी देखील आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. सचिन ढवळे आलेत? नाही आले. पुढच्या रिकामे असतात. आपण बसून द्या ना इकडे बसून काय खुर्च्या रिकामी दिसतात. मी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक लढाई आणि 350 वर्षानंतर आज आपणावरती या मिरवणे गावावरती हे मातृभूमी रक्षण करण्याचं हे सर्वात मोठं काम हे आलेलं आहे. आणि ते असं मला वाटतं या गावातील युवा म्हणून आपण समर्थपणे पार पाडण्यासाठी जे प्रयत्न करत आहोत त्यासाठी सर्वांनी एक जोरदार टाळ्या या युवांसाठी आणि मिरवणे MIDC विरोधी युवा संघटनेसाठी आपण टाळ्या वाजवायच्या आहेत. खरंच खूप धन्यवाद. ज्या पद्धतीने आज आपल्या या गावावरती जे संकट आले MIDCच्या रूपाने आणि हे संकट परत करून लावण्यासाठी आणि या संकटाचा नाश करण्यासाठी म्हणून या गावातील युवा एकवटला ह्याचा मनस्वी आनंद होतोय. खर तर MIDC हा जो विषय 2019 पासून सुरू झाला आणि त्याच्यानंतर या ग्रामस्थांची संपूर्ण झोप उडाली आहे असं चित्र आहे. MIDC अजून आलेलीच नाहीये. येण्याच्या अगोदरच गावचं जे वातावरण आहे, गावचं जे हवामान आहे ते दूषित झालंय की नाही? मग येण्याच्या नंतर हे वातावरण किती दूषित होईल, जे प्रत्यक्षपणे दूषित होईल. आज सामाजिक वातावरण या गावचं हे संपूर्ण दूषित झालेलं आहे असं मी या ठिकाणी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण या कोकण भूमीमध्ये आज विकासाच्या नावाखाली जो सत्यानाश चालू आहे सरकारच्या माध्यमातून, ते खरंच या कोकणाचं आणि आपणा सर्वांचं हे दुर्दैव आहे असंच म्हणावं लागेल. कारण या कोकणाचं जे वर्णन केलं आहे, सह्यगिरी मुकुट तुझा, दुर्ग दुर्ग बिकट तुझा, सागर तट हा विशाळ शोभतो अनंत काळ, मोहक अतिरूप तुझे छत्रपती भूप तुझे,
सह्य अश्म अश्म सह्यगिरी क्षमा क्षौर्य असे उरी गुणीजन तव वरत्न काण गुणरत्ता ये उदाण भाग्यवंत मीच करा मम वाळी पुण्यधरा निष्ठेचे वचन तुला हे जमनी नमन तुला. म्हणजे आपली आपली निष्ठा या मातीशी आहे, आपली निष्ठा या गावाशी आहे आणि निष्ठेचे वचन तुला हे जननी नमन तुला असं म्हणणारे आपण कोकणकर आहोत. आणि या कोकणाचा जो विनाश चालू आहे तो आपण उघड्या डोळ्यांनी आज पाहत आहोत. आपल्याला विकास नको आहे का? आपल्याला विकास हवाच आहे, पण तो विकास या मातीशी निगडीत असावा, या निसर्गाशी निगडीत असावा, तो पर्यावरण पूरक असावा, इतकंच आमचं म्हणणं आहे. 2019चा जी आर निघाला आणि त्याच्यानंतर या संपूर्ण गावामध्ये त्या 2019लाच विरोध झाला आणि त्याचा पुरावा म्हणून आपल्याकडे संपूर्ण हे या ग्रामपंचायतीचा ठराव देखील आपल्याकडे आहे. बरं, एमआयडीसी म्हणजे काय नक्की? इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही कोणती कंपनी नाहीये, सर्वांनी समजून घ्या. एमआयडीसी म्हणजे काय आणि आपण त्याला विरोध का करतो? आपल्याला वेळ लागले म्हणून आपण विरोध करतोय का? आपल्याला विकास नको आहे म्हणून आपण विरोध करतोय का? की आपला वेळ जात नाही आमचा म्हणून विरोध करतोय? त्याला प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं. तसंच या एमआयडीसी विरोधाला देखील एक कारण आहे आणि ते कारण असं आहे, ही एमआयडीसी मुळात ही कंपनी नसून ही महाराष्ट्र शासनाची एक संस्था आहे आणि याच्या माध्यमातून या राज्यामध्ये मोठ्या कंपन्या, कारखाने, वेअरहाऊस यांना जमीन दिली जाते, त्यांना संपूर्ण सोयी सुविधा पुरवल्या जातात. याच्यामध्ये एमआयडीसी साठी शेतीची जमीन, सुपीक शेतीची जमीन ताब्यात घेतली जाते. हे जे मी वाचून दाखवते तुम्हाला, हे न्यूज चॅनलचं, हे एक वर्तमानपत्राचं हा रिपोर्ट आहे. TV9 मराठी आपल्या सर्वांना माहिती असेल. त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलंय की एमआयडीसी साठी सुपीक शेती जमीन ताब्यात घेतली जाते, शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन हिरावले जाते, जमिनीचा मोबदला कमी व एकदाच मिळतो, अनेक कुटुंबांना त्यांचे गाव घर सोडावे लागते, मूळ सांस्कृतिक सामाजिक रचना तुटते, पाणी टंचाई, उद्योगधंद्याला लागणारे पाणी मोठ्या प्रमाणात वापरले जाते, गावातील विहिरी, बोरवेल्स कोरड्या पडतात. सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐका. कारखान्यामधून हवेत सोडल्या जाणाऱ्या धुरामुळे प्रदूषण वाढते, वायू प्रदूषणामुळे अनेक श्वसनाचे त्रास होतात, जंगल जैवविविधता, पक्षी प्राणी यांचे अस्तित्व धोक्यात येते, प्रदूषणामुळे पिकेही रोगट होतात, वायू आणि जलप्रदूषणामुळे कर्करोग, अस्थमा, त्वचा विकार, डोळ्यांचे विकार वाढतात, दूषित पाणी प्यायल्याने पोटाचे विकार वाढतात, गावात आधी असलेल्या स्वच्छ आणि निरोगी जीवनशैलीला धोका निर्माण होतो. ग्रामस्थ शेती, पर्यटन, सेंद्रिय शेती, जलसंधारण यावर आधारित विकास करू इच्छितात, ते होऊच शकत नाहीत. गावाचा मूळ ग्रामीण सेंद्रिय स्वावलंबी विकास धोक्यात येतो. आता याच्यामध्ये अजून एक लिहिलंय त्यांनी, अनेक वेळा ग्रामसभेची संमती न घेता एमआयडीसी प्रकल्प रेटले जातात, जे आज आपल्याकडे प्रत्यक्ष आपण अनुभवतोय. अशा पद्धतीने हे एमआयडीसीचं संपूर्ण हा काळा इतिहास आहे आणि कशा कशा पद्धतीने एमआयडीसी लादली जाते हे आपल्याला सगळं सांगितलं. आता एमआयडीसी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे, आपण सुज्ञ आहात, सुशिक्षित आहात, आपण सोशल मीडियावरती आहोत, आपल्याला आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात त्या आपल्याला सर्वांना कळतात. त्याच्यामध्ये एमआयडीसी आता कुठे कुठे आहे आपल्याला जवळच बघायला गेलं तर एमआयडीसी लोटे एमआयडीसी आहे. त्या लोटे एमआयडीसी मध्ये हवेचे प्रदूषण आहे, पाण्याचे प्रदूषण आहे, मातीचे प्रदूषण, आरोग्य समस्या, पाण्याची कमतरता, वाहतूक व ध्वनी प्रदूषण, नोकरीत स्थानिकांना दुर्लक्ष, हे मी फक्त ठळक वाचून दाखवतोय. बाकी पण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. ट्रक, मोठ्या गाड्यांची वाहतूक वाढल्याने अपघातांची शक्यता वाढते. आपल्याकडे काय जिंदालमुळे काय होतंय, उघड्या डोळ्याने आपण पाहतोय किती अपघात होत आहेत. उद्या आपल्याकडे वाटत एमआयडीसी आलं तर काय वेगळं होणार आहे, हे न कळण्या एवढे आपण काय मूर्ख आहोत का? आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात ना. हे आजूबाजूला काय चाललंय हे पण आपण देखील बघितलं पाहिजे. ही आली लोट्यातली परिस्थिती. शेती व पर्यावरण परिणाम, मातीची गुणवत्ता कमी झाल्यामुळे पीक उत्पादन घटते. त्याच्यामध्ये बाहेरून आलेल्या लोकांमुळे स्थानिक संस्कृती परिणाम होतो, गुन्हेगारी वाढीचा धोका निर्माण होतो. आता ज्या ज्या कंपन्या आल्यात, जिंदालमध्ये किती परप्रांतीय आहेत, भरपूर आहेत, त्याच्यामुळे गुन्हेगारी देखील वाढू शकते. आता लोट्याची तुम्हाला परिस्थिती सांगतो की गेल्या मला वाटतं हे 6 महिन्यामधल्या बातम्या आहेत. लोट्यामध्ये काय काय घटना झाल्या. लोटे म्हणजे आपले हे खेड चिपळूणचं एक एमआयडीसी ना, ते सांगतोय मी तुम्हाला, पुढचं लांबचं नाही सांगत आहे. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपनीमध्ये स्फोट, कामगार मृत्यू, 6 जुलै 2025 म्हणजे 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये परिसरातील
विनंती ऑर्गॅनिक कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला, ज्यात समीर खेडेकर नावाच्या कामगाराचा मृत्यू झाला. महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे. आग लागणे शॉर्ट सर्किटमुळे. 9 मार्च 2025 लोटे एमआयडीसी मध्ये शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग लागली. वायू रासायनिक कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक भयभीत. हे एबीपी माझाची बातमी आहे. वायू गळती, नागरिकांवर परिणाम. 23 जुलै 2024 ची बातमी आहे. एमआयडीसी मध्ये वायू गळती झाली आणि त्यातून 40 ते 50 लोकांची तब्येत खालावली अशी ग्रामस्थांची तक्रार आली. TV9 मराठी. सुरक्षा कमतरता, कामगारांची सुरक्षा राम भरोसे अशा आरोपाखाली लेख प्रसिद्ध झाला आहे की लोटे एमआयडीसी मधील कामगारांना पुरेशा सुरक्षा उपाय सुविधा उपलब्ध नाहीत. प्रहार. त्याच्यानंतर 3 मे 2025 ची बातमी आहे. खेड एमआयडीसी लोटेमध्ये एका कंपनीला आग लागण्याची घटना. अग्निशमन दल घटनास्थळी, म्हणजे आग लागली तिथे. असे ह्या गेल्या 3 ते 6 महिन्यामध्ये सगळ्या संपूर्ण बातमी आहे. त्याच्यामध्ये तारापूरमध्ये एक एमआयडीसी आहे प्रकल्प. तारापूरमध्ये तेथील लोकांचं संपूर्ण जीवन हे जगणं कठीण झालंय तारापूरमध्ये. त्याच्यामध्ये पण सेमच आहे. पाण्याचे प्रदूषण, मातीचे प्रदूषण, केमिकल युक्त सांडपाणी जमिनीत मिसळल्याने शेती अकार्यक्षम, आरोग्याच्या समस्या, कर्करोग, त्वचारोग, मेंदूचे आजार, वंध्यत्व यांसारखे गंभीर आजार वाढले. गर्भवती महिलांमध्ये अडचणी गंभीर आहे की नाही. अपंगत्वाची वाढलेली प्रकरणं, शेतीला पाणी मिळत नाही त्यामुळे शेतकरी संकटात, झाडांची कत्तल, जंगल नष्ट, जैवविविधता घटली. इथे सगळा प्रकार चालू आहे. नद्या, खळ्या, नाल्यामध्ये औद्योगिक सांडपाणी मिसळते, मासे मारतात, पाण्याचा वापर कमी किंवा घातक होतो. पाईपलाईन जुनी खराब असल्यामुळे सांडपाण्याचा प्रवाह थेट नद्यांकडे. हे झालं तळोजा. असं रायगड जिल्ह्यामध्ये तळोजा आहे, मालुंगे कर्वे आहे, पाताळगंगा आहे, अमरगड आहे, खोपोली. एमआयडीसी मध्ये संपूर्ण सगळीकडे परिस्थिती सारखीच आहे. परिस्थिती कुठेच चांगली नाही. या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे म्हणून एमआयडीसी आलेली आहे, एमआयडीसीच्या माध्यमातून जिथे जिथे औद्योगिक वसाहती वसवल्या गेल्या आहेत, तिथली परिस्थिती ही संपूर्ण अशीच आहे. तिथल्या स्थानिकांना हे अतिशय नरक समान जीवन जगावं लागत आहे. ही वस्तुस्थिती आहे. आपण सर्वांनी माहिती घ्यावी. ही माहिती, मी जी माहिती आपल्याला सांगितली ही संपूर्ण उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही वाचू शकता, तुम्ही शोध घेऊ शकता त्याचा. ही अशी सगळी परिस्थिती आहे. आता आपल्याकडे काय वेगळं होणार आहे. मुळात एमआयडीसी येणार आपल्याकडे 2019 ला कळलं आणि 2019 ला आपल्याकडे एक ठराव झाला ग्रामपंचायतीमध्ये की हा प्रकल्प किंवा याला आपल्या विरोधाचा एक ठराव पास झाला. वाटद व मिरवणे गावातील प्रस्तावित एमआयडीसी ला विरोध असल्याबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र 4/ब दिनांक 13/2/2019 शासकीय अधिसूचना उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांच्याकडे क्रमांक IDC 2018 संदर्भ विशेष ग्रामसभा 17/9/2019 लोक मागणीनुसार सभेची अंमलबजावणी. आता तुम्हाला मी वाचून दाखवतो तो ठराव काय झाला. आपल्याच ग्रामसभेमध्ये, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ठराव झालाय, जो एमआयडीसीच्या विरोधामध्ये ठराव झालाय. कारण आपल्याला एमआयडीसी नको असा ठराव 2019 ला आपल्याच ग्रामपंचायतीमध्ये झालाय. किती लोकांना माहिती आहे. ह्याच एमआयडीसीचा. मग आज काय गोष्टी घडतायत, का घडतायत. हा जो ठराव ज्याने केला, आज ती लोक कुठे आहेत. हा ठराव तुम्हाला वाचून दाखवतो. उपरोक्तीय संदर्भीय विषयान्वये ग्रुप ग्रामपंचायत वाटप मिरवणे मधील मौजे वाटप व मिरवणे गावातील जमिनी व घरांना महाराष्ट्र शासन औद्योगिक विकास मंडळ यांच्या भूसंपादित बाबतच्या कायदा 1991 कलम 32(2) वैयक्तिक नोटीस माननीय उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांच्याकडून निर्देशित करण्यात आल्या होत्या. परंतु संबंधित सर्व शेतकरी व जमीन मालक व घर मालक यांनी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा लावण्याबाबत मागणी केली होती. काय केली होती. ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभेची मागणी केली होती व त्यामध्ये संबंधित नोटिशीची व विषयावर चर्चा करून त्यामध्ये शेतकरी, घर मालक व ग्रामस्थ असे निदर्शनात आणून दिले की सदर एमआयडीसीला आम्ही स्थानिक शेतकरी व घर मालक म्हणून संबंधित एमआयडीसीला बहुमताने विरोध दर्शवत आहोत. असा ठराव ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला असून आपल्या शासन स्तरावर योग्य माहितीसाठी सविनय सादर. म्हणजे हा विरोधाचा ठराव 2019 ला 18/9 म्हणजे 18 सप्टेंबर 2019 ला हा ठराव पास झालाय आणि हा इकडे पुढे मुद्द्यांवरती आज या सभेमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. यानंतर वाटत एमआयडीसीची माहिती आहे ती आपल्याकडे संपूर्ण एक मोठी अफवा पसरवली जाते. सगळ्यात मोठी अफवा पसरवली जाते की 80 ते 90% जमिनी विकल्या गेल्या. कोणाला विकल्या गेल्या. एमआयडीसीला. आजपर्यंत एमआयडीसीने एकही गुंठा जागा खरेदी केलेली नाही.
ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपल्याला संभ्रमित केलं जातंय, आपल्याला खोटं सांगितलं जात आहे की 70 ते 80% की 90% जमिनी विकल्या गेल्या. आता उरलेल्या 20% लोकांनी काय करायचं? विरोध करून काहीच फायदा होणार नाही. अशा या संभ्रमितपणे या सगळ्या अफवा पसरवल्या जातात आणि आपण त्याला बळी पडतो. परंतु MIDCच्या अधिकृत वेबसाईटवरती जी माहिती आहे ती अशी आहे की एकही गुंठा अजून MIDCने ह्या जागा विकत घेतलेल्या नाहीत. त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्हा ही जी MIDC ज्याची माहिती आहे त्यांच्याकडे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाटत, कळजोंडी, मिरवणे, कोळीसरे इत्यादी गावकरी परिसर याच्यामध्ये NDTV मराठी, पुढारी न्यूज यांनी हा संपूर्ण रिपोर्ट बनवलाय. सुमारे 904 हेक्टर जमीन प्रस्तावित असं यांनी लिहिले. 904 एकर हेक्टर जमीन. आणि ह्याच्यामध्ये का उद्योग काय येणार आहेत? आपल्याला काय सांगितलं जातं? फक्त डिफेन्स ऐकलं ना तुम्ही, ही सुरक्षा, आपल्या जे संपूर्ण देशाची काय शस्त्र पुरवठा होतो ती शस्त्र बनवली जाणार एवढं सांगितलं जाते. पण त्याच्यामध्ये अनेक उद्योग आहेत. सिलिकॉन ऑफर आहे, ATMP, फॅब, एरोस्पेस व डिफेन्स असे वेगवेगळे प्रकल्प या MIDC मध्ये येणार आहे. सुमारे गुंतवणूक आहे 29,550 कोटी रुपये इतकी गुंतवणूक त्यांनी सांगितली आहे. बनवणार आहेत तर विस्फोटक, शस्त्रास्त्र, मोठ्या लायब्ररीच्या गोळ्या, टर्मिनरी गाईड एम्युनिशन, तसेच लहान शस्त्रे आणि छोटे छोटे बॉम्ब कशाने बनवले जातात? शेणाने की मातीने? बॉम्ब हे रासायनिकच प्रकल्प, ते दारू गोळ्यातूनच बनवला जातो आणि संपूर्ण केमिकल युक्तच प्रकल्प आहे. कोणी माहिती काढा आणि सांगा बॉम्ब कशापासून बनवले जातात, शस्त्र कशापासून बनवले जातात. आणि हे संपूर्ण बनवलं जात आहे, पण आपल्याला संपूर्ण खोटं बोललं जात आहे. आज तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार? इथल्या स्थानिक पुढाऱ्यांवरती की नेत्यांवरती की आपल्या स्वतःच्या मेंदूवरती? आपण जो काही संशोधन करू, आपण जो काही अभ्यास करू त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे ना. आज ग्रामस्थ या संपूर्ण मिरवणे गावामध्ये काय कमी सुशिक्षित आहेत का? आज वेडे आहात का आपण की आपण विरोध करतोय? आपल्याला विकास नको आहे का? हवाय ना. कोणाला वाटतं, कोणाला इच्छा असते आपण मुंबईला जावं, तिकडे धक्केबुक्की खाऊत आपण त्या संपूर्ण लोकलमध्ये प्रवास करावा, कामधंदा करावा? आम्हालाही वाटतं आम्ही गावी राहावं, आम्हालाही वाटतं इथेच आम्हाला रोजगार मिळावा. पण असा गावाचा सत्यानाश करून जर रोजगार मिळत असेल तर तो आपल्याला पाहिजे का? 100% नको. मग किती 1 लाख पगार मिळू दे, 2 लाख पगार मिळू दे, नाही तर 3 लाख पगार मिळू दे. आज गावाचा संपूर्ण, कारण एखादा गाव वसवण्यासाठी शेकडो वर्ष घालावी लागतात. हा जो मिरवणे गाव जो आपल्याला दिसतोय तो त्याच्यामध्ये शेकडो वर्ष गेली आहेत आणि शेकडो लोकांचं योगदान आहे. म्हणून आज ही संपूर्ण जी व्यवस्था दिसते ती आपल्याला पाहायला मिळते. परंतु या गावाचा सत्यानाश करण्यासाठी एकच MIDC पुरेशी आहे. तुम्ही MIDC येऊन बघा, मग काय परिस्थिती होते बघा. आणि म्हणूनच आपण या संपूर्ण ही संघर्ष उभा करतोय. आणि हे संपूर्ण हा काळा इतिहास, त्याच्यामध्ये MIDCचा एक संपूर्ण महत्वाचा एक रिपोर्ट बनला जातो जो EIA असा रिपोर्ट असतो. सो इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. ह्याच्यामध्ये संपूर्ण संशोधन केलं जातं की पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवाल, याचा मराठीत अर्थ. तो काय काम करतो की जेव्हा कोणताही मोठा प्रकल्प जसे कारखाना, औद्योगिक क्षेत्र, बांधकाम, रस्ते, धरणे सुरू करायचा असतो तेव्हा त्याचा पर्यावरणावरती होणारा परिणाम, फायदे आणि तोटे याचा अभ्यास करावा लागतो. प्रकल्पामुळे हवा, पाणी, माती, झाडे, प्राणी, निसर्गावरती काय परिणाम होऊ शकतो हे तपासलं जातं. पर्यावरण प्रदूषण, हवा, पाणी, आवाज, माती होण्याची शक्यता किती आहे हे तपासलं जातं. स्थानिक लोकांचे जीवन, आरोग्य, शेती, जीविका यावरती कसा परिणाम होईल हे संपूर्ण तपासलं जातं. आता EIA हा अहवाल का आवश्यक आहे? सरकारला आणि स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी लागते की हा प्रकल्प निसर्गाला किती त्रास देईल किंवा फायदा होईल. जर, आता हे सर्वात महत्वाचं आहे, जर EIA अहवाल योग्य नसेल तर पर्यावरणीय मंजुरी ह्या प्रकल्पाला मिळत नाही आणि त्याच्यामुळे प्रकल्प हा कधीच होऊ शकत नाही. परंतु आज हा EIA प्रकल्प, हे जे म्हणतात ना 70, 80, 90% जमिनी गेल्या, जर जमिनी गेल्या असतील तर EIA हा जो रिपोर्ट आहे तो का बनला नाही? हा रिपोर्ट अजूनही बनला नाही. त्याच्यामुळे आपण जर संघर्ष केला, गाव वाचवण्याचा प्रयत्न केला तर MIDC 100% रद्द होऊ शकते. म्हणून आता अनेक जण म्हणतात की हा काय ग्रीन फील्ड आहे किंवा काय पर्यावरणपूरक आहे किंवा असा काय प्रकल्प, रासायनिक प्रकल्प नाही. आता ह्या देशभरामध्ये जिथे जिथे डिफेन्स आहे ना ते तुम्हाला मी सांगतो माहिती. एक प्रकल्प हैदराबाद, तेलंगणामध्ये क्षेपणास्त्र प्रणाली संशोधन तिथे, तो हा प्रोजेक्ट आहे तिथे.
त्याच्यामध्ये ती कंपनी आहे DRDL, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट. दुसरा एक प्रकल्प आहे बंगळूरमध्ये, कर्नाटकमध्ये. त्याच्यामध्ये अजून एक तोफा आणि बंदुके आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आहे, ARDE. त्याच्यानंतर ग्वाल्हेरला आहे, हैदराबादला आहे, बंगळूर, म्हैसूर असे हे डिफेन्स प्रोजेक्ट आहे, जिथे आपल्याला आता म्हणतात ना इथे धीरूभाई अंबानी डिफेन्स होणार आहे, तसेच असे देशभरामध्ये अनेक ठिकाणी आहेत. तिथली पण परिस्थिती तीच आहे. आता ही HAL एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये मला वाटतं ही संपूर्ण शस्त्र बनवली जातात. त्याच्यामध्ये तिथे जे स्थानिकांना होणारा त्रास आहे तो तुम्हाला सांगतो फक्त थोडक्यामध्ये. ध्वनी प्रदूषण, रात्री विमान ट्रेनिंगचा आवाज. विमान ट्रेनिंग म्हणजे विमानं जी बनवली जातात त्याची टेस्ट केली जाते. मला वाटतं 28 तारखेच्या ग्रामस्थांच्या मीटिंगमध्ये संदेश बासरे यांनी याचं उत्तम संपूर्ण स्पष्टीकरण दिलं होतं की कशा कशा पद्धतीने डिफेन्समध्ये ह्या सगळ्या टेस्ट केल्या जातात आणि त्या टेस्ट पासून स्थानिक नागरिकांना त्याचा कसा त्रास होईल. इथे लिहिलंय रात्री विमान ट्रेनिंगचा आवाज, पाणी प्रदूषण, खराब आणि विकृत पाण्याचा पुरवठा, घनकचरा, कचऱ्याचा ढीग, आरोग्य धोक्यांचा प्रश्न, वृक्ष तोडणे, झाडी कमी करणे, पत्र व्यवहार केले. आणि हे पत्र व्यवहार करत असताना मला वाटतं सरपंचांना आपण ऑगस्टमध्येच मला वाटतं पत्र दिलंय. ऑगस्टमध्ये पहिलं पत्र मला वाटतं किती तारखेला पप्पा दिलं, हा हे पहिलं पत्र आपण दिलं. मला वाटतं गणपतीच्या एक 7-8 दिवस अगोदर आपण हे पत्र दिलं. त्यांना आपण विनंती केली होती की तुम्ही एक ग्रामसभेचं नियोजन करा, तत्पूर्वी आम्हाला एक वेळ द्या, आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची. परंतु तशा प्रकारची कोणतेही आम्हाला त्या प्रतिसाद मिळाला. एक धक्कादायक तुम्हाला गोष्ट सांगायची, ते पत्र त्यांनी स्वीकारलं नाही. आता ग्रामस्थांनी जर सरपंचांना, आपल्या सरपंचांना जर एखादं निवेदन दिलं असेल किंवा देत असो आपण, तर त्याने ते स्वीकारावं नाही, स्वीकारायला तर पाहिजे ना. तुम्ही त्याच्यावरती तुम्ही आम्हाला वेळ द्या किंवा न द्या पुढची गोष्ट आहे, पण पहिलं तर तुम्ही स्वीकारलं पाहिजे. तर आपल्या ग्रामस्थांकडून जे आपल्याला पत्र दिलं ते अजिबात त्यांनी स्वीकारलं नाही. त्यांनी म्हटलं की तुम्ही ग्रामस्थ माझ्याकडे या, आपण भेटू, बोलू. आणि ते पण ग्रामपंचायतीमध्ये नाही भेटायचं, बाहेर हॉटेलला. का ग्रामपंचायत कशासाठी बांधली, ते ऑफिस कशासाठी बांधलंय, ग्रामस्थांसाठी ना. हा, मग तिथे न भेटता आम्ही बाहेर काय चर्चा करायची तुमच्याशी. तर तशा प्रकारचं एक पत्र त्यांनी ते फेटाळून लावलं. त्याच्यानंतर पुन्हा आपण एक पत्र आता आपण दिलंय, मला वाटतं ते आताच एक 8 दिवसापूर्वी की 6 दिवसापूर्वी आपण त्यांच्याकडे पोच केलंय. हा अशा प्रकारचा संपूर्ण ही वाटचाल आपल्या या संघटनेची आहे. आता गाव वाचवायचं म्हणजे नक्की काय, तर माणसं तर आहेच आहेत, त्यामध्ये निसर्ग. गावाची सीमा आपली कुठून कुठपर्यंत आपण मानतो, शिर्केवाडीपासून तर वरच्या 3 वाड्यापर्यंत हो नाही, तर आपली या ग्रामस्थांची जमीन, शेत जमीन जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच आपला गाव आहे. म्हणजे आपला झाड्यावरती जी आपली काही झाडं आहेत, झुडपं आहेत, प्राणी पक्षी, ते पण मिरवणे गावचे सदस्यच मानायला पाहिजे. हा, त्यांच्या गळ्यामध्ये लाल पट्टे, पिवळे पट्टे बांधून ठेवलेत. कशासाठी बांधून ठेवलेत, त्यांना कापण्यासाठी. मग ती झाडं रडत नसतील का, आवाज येतो की नाही त्यांचा, तो रडण्याचा तुम्हाला आवाज आला पाहिजे. आज इतकी वर्ष इमाने इतबारे त्यांनी फळं दिली, आपल्याला फळं दिली वगैरे दिली, सगळं पीक दिलं. आज ती रडत असतील, आज ते वाट पाहत असतील, माझा मालक येईल मला वाचवायला. आणि आपण काय करतोय, आपण MIDC रद्द व्हावी यासाठी नेटाने संघर्ष केला पाहिजे. मग आता इथे उपस्थितांपैकी कोणाच्या मनात प्रश्न आहे, कोणाच्या मनात प्रश्न आहे का, की येणारी MIDC ही मिरवणे गावाचा सत्यानाशच करणारी आहे, म्हणून तो विकास नव्हे तो विनाश आहे, एवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून या संघटनेची स्थापना होऊन ही संघटना गावाच्या रक्षणासाठी कार्यरत आहे. मला असं वाटतं की 6 ऑगस्टला 2025ला या संघटनेची घोषणा झाली आणि 21 सप्टेंबरला ही स्थापना झाली. अशा प्रकारे संपूर्ण या संघटनेची वाटचाल आपण पाहतोय. मला वाटतं आपल्या जे अजेंड्यावरील जे काय मुद्दे होते त्यांची प्रस्तावना बऱ्यापैकी मी ते मांडलेली आहे. आणि याच्यानंतर या संपूर्ण सभेची सूत्र आपले ग्रामस्थ, मिरवणे, MIDC विरोधी युवा संघटनेचे सन्माननीय सल्लागार पद्माकर सावंत यांच्याकडे मी सुपूर्द करतो. धन्यवाद.